पहिली फेरी संपलेली आहे. पहिल्या फेरीची थीम होती पावसाची गाणी. आता मात्र सगळे स्पर्धक येऊन आपली आवडती गाणी इथे सादर करणार आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी मंचावरती आमंत्रित करते ग्रेट ब्रिटन बॉर्न अवंती पटेल. तर आता आपण बघूया तुला मार्क किती मिळाले ते. पण त्याआधी आपण कुणापासून सुरुवात करूया? वैशालीताई. वैशालीताई, खूप मनापासून गायलीस तू, खूप इझिली गायलीस. हा तुझ्या आवाजातला प्लस पॉइंट आहे, तो तसाच जप. खूप छान, फार चांगली गायलीस बेटा. थँक्यू. तुझ्या आवाजाला म्हणजे वेट इतकं चांगलं आहे, वजन, आणि असा आवाज फार कमी लोकांना मिळतो देवाकडनं. गॉड ब्लेस यू. आणि तयारी पण तुझी गळ्याची फारच चांगली आहे. मी त्या तुझ्या गुरूंना अगदी वाकून, गुरु तर गुरुच, वाकून नमस्कार करतो. आणि खूप चांगलं शिक्षण चाललंय तुझं. थँक्यू. सोडू नकोस, नाही तर भूत बनून मी तुझ्या मागे लागेल. भजनं किंवा असं काही गाण्यासाठी तुमचं आत्मा त्यामध्ये असायला लागतो आणि तू ते खरोखर एन्जॉय करत होतीस. एवढ्या लहान वयात त्या ईश्वराच्या इतक्या जवळ कसं काय तुम्ही असता, म्हणजे कमाल आहे ही गोष्ट. म्हणजे पण खूपच छान. आणि सूर तुझा म्हणजे असा हा और तसल्ली से गाय, तसल्ली से, मतलब आराम से. काही घाई नव्हती की बाबा आपल्याला पटापट संपवायचं आहे किंवा असं. आराम से गाय, तबियत से. खूप मजा, खूप छान. कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी गुड मार्क्स. आणि खरंच खूप खूप छान गा पुढे. ऑल द बेस्ट. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येते ऑलराऊंडर अनुजा कामत.
छान झालं अनुजा. थँक्यू. आणि आता परीक्षकांना काय वाटतं ते विचारूया. आपण कुणापासून सुरुवात करूया? एनीवन? अवधूतपासून सुरुवात करूया. आता तुझ्या गाण्याबद्दल जर का इथे मी जज म्हणून बसलो ना, त्यावेळेला मला खूप कन्फ्युजिंग वाटतं. काही काही गाण्यातल्या जागा तू इतक्या सुंदर घेतल्यास की मी आणि सुरेशजी देखील असं झालं. पण ओव्हरऑल सूर गाण्याचा जो मला सुरुवातीपासून जो म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीच्या आरोहा जो आलाप केला त्याच्या आरोहामध्ये काहीच सूर लागले नाहीत आणि अवरोहात अतिशय सुंदर लागले. तर म्हणजे काही कळतच नाही की हे बघून चांगले मार्क द्यावेत का ते बघून जरा कापावेत का काय, असं वाटतं. म्हणजे जे चांगलं आहे ते एवढं चांगलं आहे की म्हणजे आतापर्यंत कोणीच नाही गायलं एवढं छान, इतकं छान आहे. आणि तरी सुद्धा परफेक्ट काय काय ठिकाणी मात्र मोठ्या मोठ्या चुका झाल्यात अशा, असं झालं. त्यामुळे पण वन लाईन मध्ये सांगायचं झालं तर यू आर व्हेरी गुड. तू थोडीशी कोरडी गातेस. दारा दारा तो सूर त्याचं माप जे असतं ना, तो ग्राफ करेक्ट येतो. मग तो आपण सूर सोडताना तो ध्यानात ठेवायचा असतो. ही एक गोष्ट झाली. आणि अंतऱ्यामध्ये ती इतकी सुंदर जागा आहे ती काय क्रॉस लाईन गाऊन काय ती काय घरट्यात माझी. हा म्हण बघू. घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा तोच यदुनाथा सदा सुद्यावा इतुकेच मागणे तुझ्या पाशी मी मागते. तो हाफ नोट आहे ना, तो चांगला नाही लागला ना की कॉम्पोजिशनची जी कंबरड मोडतं मग ते. ओके ओके. हा. आणि ती मला वाटतं दॅट्स दी बॅकबोन ऑफ द सॉन्ग. म्हणजे असं होतं ना ते असं झालं की ते आणखी गाणं चांगलं वाटायला लागतं. ओके. इकडे लक्ष दे. चालेल चालेल. एखादी कविता कमी लिही पण गाण्या, कारण तू चांगली गाणारी आहेस म्हणून माझा जीव त्याच्यामुळे जास्त असा चिवचिवत असतो, तुटत असतो. असो. गॉड ब्लेस यू. थँक्यू. ऍक्च्युली आता सुरेशने इतकं छान एक्सप्लेन करून सांगितलंय की जो पॉइंट मलाही तुझ्या गाण्यात आत्ता या परफॉर्मन्समध्ये मिस केलास तू. म्हणजे सगळा प्रयत्न करून जो गाभा होता गाण्याचा. आणि दुसरी गोष्ट, तुझा पहिला परफॉर्मन्स जितक्या कॉन्फिडेंटली आणि जितक्या मोकळेपणाने तू गायलीस, इथे थोडंसं मला टेन्शन नाही म्हणणार मी, पण जास्त कंट्रोल्ड जागा दाखवायच्या प्रयत्नांमध्ये गाण्याचं जे मूळ एक्सप्रेशन आहे, जो भाव पोचवायचा आहे, तो कुठेतरी कमी पडला. मिळाले. यानंतर पुढचा स्पर्धक आपलं आवडतं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय. आता ह्या कोणत्या वेगाने येणार आहे ते बघायचंय फक्त. मिस्टर फास्ट कौस्तुभ मुळे. धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद नभतेच जर फूल नभतेच जर फूल कोठून मकरंद
आता मला सांग, तुला हे जेव्हा तू गाणं ठरवलं होतंस तेव्हा तुला माहिती नव्हतं सुरेशजी येणार आहेत म्हणून, आणि तुला कळलं की आता सुरेशजी आले आहेत आणि त्यांच्या समोर हे गाणं सादर करायचंय, तेव्हा नेमकं काय वाटलं होतं? 50-50 आनंद पण झाला आणि टेन्शन पण आलं. 50-50 बॅलन्स होता. नाही, आनंद जास्त झाला. आनंद जास्ती झाला. व्हेरी गुड. टेन्शन कमी होतं ना. हो. व्हेरी गुड. थँक्यू. ठीक आहे. पण आता गाण्याविषयी आपण बघूया, परीक्षकांना विचारूया, आणि अर्थात ह्या गाण्याविषयी आपण सुरेशजींपासूनच सुरुवात केली पाहिजे. तुझा सा फार सुंदर लागतो यार, जो माझाही लागत नाही. असं नका बोलत. फक्त काही काही म्हणजे तुला त्या लक्षात आलेल्या नाही. झाले तुझे भास, झाले तुझे भास, तू एक सारखेच घेत होतास तू. हा, झाले तुझे भास, मी दिले श्वास, असं आहे ते. हा, तुला मे बी लक्षात आलं नसेल, पण चांगला गायलास, मला आवडलं. गॉड ब्लेस यू. या गाण्याबद्दल बोलण्याचा हक्क फक्त सुरेशजींना आहे. एवढंच म्हणेन की तू गाणं हे अटेम्प्ट केलंस, त्याच्यातल्या चुका सांगणारा लिटमस पेपर इकडे बसलेला आहे, त्यामुळे आम्ही काहीच बोलू शकत नाही. तू प्रयत्न केलास, त्याच्या वयाच्या मानाने तू खरंच खूप छान गायलास, परंतु हे गाणंच पेलण्याची ताकद मला वाटतं अजून जसं सुरेशजी सांगतायत की अजून शिका, तर काही वर्षांनी ते पेलण्याची ताकद तुझ्यात नक्की येईल. हे आत्ता ही सुरुवात आहे, तर ही सुरुवात खूप छान आहे असं मी म्हणेन. ऑल द बेस्ट. अवधूत, मला फक्त तुझ्याबद्दल असं वाटतं की माझा असा अंदाज आहे, अर्थात मी 50च्या 50 मुलं अजून ऐकलेली नाहीत गायलेली, पण मला असं वाटतं की 90% मला गॅरंटी वाटते की तू फायनलला असणार आहेस. थँक्यू. आता फक्त एवढंच बघायचंय की तोपर्यंत तुझ्याकडनं आम्हाला काय काय ऐकायला मिळतं याची मला आता क्युरियोसिटी आहे की आता अब क्या आएगा, इसके बाद क्या देगा ये बच्चा, और क्या देगा. द्रविड, एक्सपेक्टिंग टू मेनी थिंग्स फ्रॉम यू. थँक्यू. ओके, से यो यो. Yeah, I like it. थँक्यू. म्हणजे तू हे गाणं अटेम्प्ट करून तुला त्याच्यातल्या काय काय गोष्टी राहिल्या हे सांगितल्यानंतर सुद्धा तुला मिळाला. आता त्या 2-3 गोष्टी तू सुधारल्यास तर प्रयत्न करीन. नाही नक्की करणार. प्रयत्न कर. नक्की. ओके, हो. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आता मी ऐकलं ना तुझं गाणं, तर रात्री कान न धुता झोपलो तर मुंग्या येतील सकाळी. सारे गा मा पा, आई गया सारे गा मा पा.